कृष्णगत मल्टीपर्पज सोसायटी आणि IMA यांच्या संयुक्त विद्यमानाने आज अकोला येथे वॉकथॉन सुरू आहे आणि आपल्यासोबत तुम्ही पाहू शकता भरपूर अशी गर्दी इथे होती। सकाळी 6 पासून लोक इथे उपस्थित होते आणि आता आपल्यासोबत ग्रुप जुडलेला आहे एक आणि जे आहे आरोग्य विभागाच्या CS वारे मॅम आपल्यासोबत जुडलेले आहे आणि त्यांचा संपूर्ण ग्रुप आपल्यासोबत आहे। तर आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया की त्यांचा आजचा हा अनुभव कसा होता आणि त्या लोकांना काय संदेश देऊ इच्छिता। नमस्कार मॅम, तर आपण इथे वॉकथॉन करिता उपस्थित आहात, तर आपण जे लोक आलेले नाहीये किंवा जे उपस्थित आहेत त्यांना काय संदेश देऊ इच्छिता मॅम? आज जे वॉकेथॉन इथे तीक्ष्णगत आणि IMA यांनी जे इथे केलेलं आहे, खरंच हे खूप सुंदर वॉकेथॉन आहे आणि आम्ही आरोग्याचे असल्यामुळे आम्ही तर हा संदेश देणार की रोज ऍटलीस्ट कमीत कमी 20 मिनिटं तरी आपण कोणता तरी व्यायाम करायला पाहिजे। आता बऱ्याच वेळा तरी उपस्थिती म्हणजे भरपूर उपस्थिती आहे, याच्यातनं आपण हा संदेश देतोय की ऍटलीस्ट 20 मिनिट्स वॉक तरी करायला पाहिजे। नक्कीच, आणि आपल्यासोबत इथे आणखी त्यांच्या ग्रुप मधले लोक जुडलेले, आपण त्यांच्याकडनं सुद्धा जाणून घेऊया की त्यांचा अनुभव हा कसा होता। नमस्कार सर, आपला अनुभव कसा होता? नमस्कार, मी डॉक्टर शर्मा, जिल्हा क्षयरोग अधिकारी। आजचा आपला जो वॉकेथॉन होता याचं थीम होता टीबी हारेगा देश जीतेगा, टीबी हारेगा भारत अपना जीतेगा। आणि या अंतर्गत आपण टीबी आणि न्यूट्रिशन हे दोन एकामेकाशी खूप निगडीत विषय आहे आणि आपलं शरीर चांगलं ठेवणं म्हणजे आपण जर चांगलं सुदृढ राहिले, यामध्ये आपण नियमित वॉक करत राहिलो, त्यानंतर जेवण चांगलं ठेवलं तर आपली टीबी न होण्याची शक्यता आपल्याला जास्त असते। आपली म्हणून आपल्या सर्वांना आव्हान हेच आहे की आपण नियमितपणे व्यायाम करावा, चांगलं भरपूर जेवण करावं आणि जर आपल्याला एखादा व्यक्ती ज्याला असं आपल्याला संशयित टीबीचा आहे तर आपल्या जवळच्या PHC, सब सेंटर, शहरी आरोग्य केंद्र इथे त्यांना तपासणीसाठी पाठवावे। आणि आपल्या जिल्ह्यामध्ये सध्या आपल्याकडे 10 मॅट म्हणजे सोफिस्टिकेटेड मशीन्स आहे ज्यामध्ये आपण टीबीची तपासणी करतो। आपल्याकडे मायक्रोस्कोपी सेंटर जवळपास 15च्या वर आहेत ज्या ठिकाणी आपण टीबीची तपासणी करतो। दरवर्षी 3000च्या दरम्यान आपल्या जिल्ह्यामध्ये केसेस निघतात आणि या केसेस मध्ये आपलं जर भारतामध्ये आपण सध्या एक मोहीम 100 दिवसाची टीबीची मोहीम सुरू आहे, त्यामध्ये ज्या ठिकाणी मृत्यूदर जास्त आहे अशा ठिकाणी ती मोहीम आहे। आपल्याकडे अकोल्यामध्ये आपण खूप चांगलं काम करतोय, मृत्यूदर आपला कंट्रोलमध्ये आहे, 2% दरम्यान आहे, तर त्याच्यामुळे आपल्याकडे सध्या ती मोहीम नाही आहे। परंतु आपण क्षयरोग अंतर्गत खूप सारे वेगवेगळे कार्यक्रम राबवतोय, जसं क्षयरोग टीबी मुक्त ग्रामपंचायत आणि आपल्याला माहितीच असेल की आपण निक्षय मित्र हे खूप महत्वाकांक्षी कार्यक्रम आहे। त्यामध्ये आपल्याकडे अकोल्यामध्ये आपल्याकडे भरपूर निक्षय मित्र जोडले आहेत जे की आपल्या टीबीच्या रुग्णांना फूड बास्केट त्यांना डिस्ट्रीब्यूट करतात आणि त्यांना सहयोग पण याच्यामध्ये करतात। आपल्याला सर्वांना विनंती आहे की आपण नियमित प्रकारे व्यायाम करावा। टीबी सदृश्य एखाद्याला जर सिम्पटम असेल तर त्यांना जवळच्या दवाखान्यामध्ये आपल्याला तपासणीला पाठवायचं आहे। सोबतच टीबीचा एखादा जर रुग्ण आपल्याकडे असेल तर त्याला आपल्याला समाजामध्ये दूर न ठेवता त्याला आपल्याला निक्षय मित्र म्हणून त्याला सहाय्य करायचं आहे। धन्यवाद। नक्कीच अकोलेकर, आपण पाहताय की सर्व आरोग्य विभागाची टीम आपल्याला टीबी हारेगा देश जितेगा या स्लोगन मागे सपोर्ट करते आणि कृष्णगत मल्टीपर्पज सोसायटी आणि सोबतच IMAच्या या वॉकथॉनला त्यांनी सुद्धा सहभाग घेतलाय। तर आपण त्यांच्या सर्वांचे आभार